शिवसेनेच्या उपनेत्या आणि बीड परळीची कन्या सुषमा अंधारे माझ्यासोबत आहे। काही वेळापूर्वी माझ्या सहकार्याने तुम्हाला फोन केला होता आणि बीडच्या संदर्भात आपण बोलूयात, प्रतिक्रिया घेऊयात असं बोललो होतो। पण तुम्ही म्हटला होता की थोडासा विचार करायला लागेल, बोलायचे की नाही। शिवसेनेची मुलूक मैदानी तोप, तिला विचार करावा लागतोय, एवढी भीती या बीड आणि परळी संदर्भातली आहे का हो? काय नेमकं जरा तुमच्या मनात याविषयी आहे? नाही, भीती असं नाही। लक्षात घ्या, मला ना सातत्याने असं वाटतंय की हा फोकस हलतोय, तपासाचा ना फोकस हलतोय। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे, जन्मठेप सुद्धा नाही, मरेपर्यंत फाशी झाली पाहिजे। आणि तुम्ही ती फाशी नाही ना दिली तर दोन गोष्टी, एक तर सरकारवरचा विश्वास उडेल, किंबहुना ते बाहेर आले तर पुन्हा तोच रक्तरंजित प्रवास चालू राहील। त्यामुळे ती फाशी झाली पाहिजे, मास्टर माइंडला सुद्धा फाशी झाली पाहिजे। पण अडचण अशी आहे की सगळं बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात होतोय। कोण मागतंय शिक्षा, कोण करते आरोप, तर सत्ताधाऱ्यांचे आमदार करत आहेत। ॲट द सेम टाइम जर सत्ताधाऱ्यांचे आमदार आरोप करत आहेत आणि सत्तेत कोण आहेत गृह खात्यामध्ये, तर स्वतः देवेंद्र फडणवीस जी आहेत, हात कोणी धरलेत? सुषमा अंधारेच्या बोलण्याने फरक पडणार आहे का? सुषमा अंधारे बोलण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक पेन चालवायचा आहे ना, तो का चालवला जात नाही? फोकस हलतोय का? तुम्ही का वातावरण तापवत ठेवलंय? बीडच्या घटनेसाठी पुण्यात मोर्चा काढावा लागतो का बरं? मग धस साहेबांनी तरी सांगावं, त्यांचा फडणवीसांवर विश्वास नाहीये का? आणि जर फडणवीसांवर विश्वास आहे तर मग आतापर्यंत खुनाच्या घटल्यामध्ये नाव का आलं नाही? मग स्वाभाविक आहे, नावं कुणालाही वाटेल। जर नावच अजून आलं नाही तर माणूस कधी सुटून कुणाचाही घात काढू शकतो ना। आणि तोच मुद्दा मांडलाय, म्हणजे खरं तर त्यांच्या राजीनाम्याची जी मागणी होते त्यामध्ये अजित पवारांनी काल त्यांना अभय दिलं, कारण जोपर्यंत खुनाच्या गुन्ह्यामध्ये नाव येत नाही तोपर्यंत अशा पद्धतीची कारवाई करू नये किंवा अशा पद्धतीनं पाऊल उचलू नये, भूमिका घेऊ नये असं बोललं जातंय। मग अजित पवारांकडून देखील अभय हे दिलं जात आहे, स्वाभाविकपणे त्यांच्याच पक्षाचे नेते आणि एकूणातच ते संरक्षित आहेत, सुरक्षित आहेत असं मला वाटतं। हा सगळा प्रश्न नैतिकतेशी संबंधित आहे। हे बघा, धनंजय मुंडे असतील किंवा स्वतः दादा असतील, ते ज्या पक्षात होते ना त्या पक्षातली दोन मोठी उदाहरणं आहेत। एक उदाहरण आहे सन्माननीय अनिल देशमुख साहेबांचं, की अनिल देशमुख साहेबांवर जेव्हा आरोप झाले तेव्हा देशमुख साहेब असं म्हणाले की मी गृह खात्याचा गृहमंत्री आहे आणि जर गृह खातंच जर माझी चौकशी करणार असेल तर ही चौकशी निष्पक्ष व्हावी अशी माझी अपेक्षा आहे, ती चौकशी प्रभावित होऊ नये म्हणून मी राजीनामा देतो। नंतर ते निर्दोष सिद्ध झाले, सत्ता गेली हा भाग वेगळा, पण ते निर्दोष सिद्ध झाले त्या प्रकरणातनं। एक दुसरं उदाहरण आहे ते दिवंगत नेते RR आबांचं आहे। आबांचं नाव कुठल्याही खटल्यामध्ये नव्हतं, गुन्ह्यामध्ये नव्हतं, खुनाच्या आरोपात नव्हतं, भ्रष्टाचाराच्या आरोपात नव्हतं, कशातही नव्हतं। आबांनी फक्त एक वक्तव्य चुकून केलं होतं, बडे बडे देशों में छोटी छोटी बातें होती रहती है। त्या एका वक्तव्याचा एवढा गहजब झाला की नैतिकता म्हणून आबांनी राजीनामा दिला। पण नैतिकता म्हणून, ती नैतिकता पाळणारे ते लोक विरळे होते। आता ती नैतिकता पाळली जाणार आहे का, हा प्रश्न खरं तर अजितदादांना विचारायला हवा, कारण त्या पक्षाचे चालक मालक पालक हे स्वतः दादा आहेत। त्यामुळे दादा नैतिकता पाळणार आहेत का नाही, नैतिकता म्हणून ते राजीनामा घेणार आहेत का नाही, हे दादांना विचारणं जास्त सोयीस्कर ठरेल असं मला वाटतंय। संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेले धनंजय मुंडे यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बोलण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही राजीनामा दिलाय का? कारण गेले 2 दिवस किंवा आज ही चर्चा सुरू होती प्रामुख्यानं की त्यांनी राजीनामा दिला। त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी अजूनपर्यंत, म्हणजे तसं काही नाही। कालच्या मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पवार या दोघांच्या बैठकीनंतर मला वाटतं दादांकडूनच हा खुलासा झाला की जेव्हा ते दोषी आढळतील तेव्हा आम्ही राजीनामा घेऊ। पण मधल्या काळात पुलाखालून बरेचसं पाणी जाईल, त्याचं काय, याचाही विचार व्हायला पाहिजे। हा एक भाग आहे। दुसरं असं की या अनुषंगाने पॉलिटिकल स्कोअर सेट होण्याचं काम होते का, जे वाईट आहे आणि माझ्यासारख्या माणसाला त्याचा त्रास होतो। म्हणजे आम्ही कोणत्या बाजूचे आहोत, तर आम्ही संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे या बाजूचे लोक आहोत। आम्ही आरोपीला आणि आरोपींचा जो मास्टर माइंड आहे त्याला सुद्धा शिक्षा व्हावी, आम्ही याच बाजूचे आहोत। पुन्हा सांगते, परंतु तुम्ही जर अख्ख्या जिल्ह्याला आरोपीच्या कटघऱ्यात कराल तर ते मात्र वाईट आहे। ते पटण्यासारखं नाही। त्याचं कारण असं आहे की असं काही चित्र केलं जाते की बीड आणि परळी म्हणजे नरभक्षक आहेत, तिकडे सगळे नरभक्षक राहतात, नरसंहारक राहतात, राक्षस लोक आहेत।
अहो याच सगळ्या जर तुम्ही त्यांना सगळ्यांना जर राक्षस ठरवत असाल, तर सगळ्यांना नरभक्षक ठरवत असाल, तर याच सगळ्या लोकांनी खासदार बजरंग सोनवणेंना निवडून दिले, आमदार संदीप क्षीरसागरांना निवडून दिले, आमदार प्रकाश सोळंकेंना निवडून दिले, सुरेश धस साहेबांना पण निवडून दिले. ही सगळी माणसं काही परग्रहावर ना आणली काय बीड जिल्ह्यामध्ये? म्हणजे चांगल्याला चांगलं म्हणायची दानत आहे की तिथे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारं प्रभू वैद्यनाथाचं मंदिर परळीत आहे. 3.5 शक्तिपीठापैकी एक असणारं जोगेश्वरीचं मंदिर हे अंबाजोगाईमध्ये आहे. आद्यकवी मुकुंदराजाची नगरी तिथे आहे. अहो कित्येक साहित्यिक, लेखक, बुद्धिजीवी लोक आहेत. पण अडचण काय आहे माहिती आहे का दादा, की दुर्जनांची क्रियाशीलता इतकी वाढली आहे ना, की त्यामुळे सज्जनांची निष्क्रियता अजिबात म्हणजे ती झाकोळी गेली आहे सगळी. नाही, बीडचं महात्म्य नाकारता येणार नाही. मात्र बीडविषयी जे कोणी बोलत आहेत ते बीडमधलेच लोक आहे आणि विशेष करून सुरेश धस, म्हणजे ज्यांचा उल्लेख तुम्ही केला. तुम्ही काल जी 24 तासची मुलाखत म्हणजे टू द पॉईंट बघितली असेल, संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेली. त्यांची मुलाखत केवळ एक्सक्लुझिव्ह नाही तर ती एक्सप्लोजिव्ह आहे असं म्हणायचं आहे. कारण स्फोटक अशा स्वरूपाचे धनंजय मुंडे हे नेहमी एक्सक्लुझिव्ह आणि एक्सप्लोजिव्ह करण्यामध्ये त्यांचं नाव अग्रेसर आहे. नाही, ती जाणीवपूर्वक केली नाही, लक्षात घ्या, ती आपोआप झाली. म्हणजे त्यांचं नाव हे वैचारिक जगतात सुद्धा त्यांचा एक दबदबा आहे. कमलेश दादा फार टू द पॉइंट प्रश्न विचारतात, पण कमलेश दादांनी एक टू द पॉइंट प्रश्न सुरेश धस साहेबांनाही विचारायला पाहिजे की धस साहेब जे सगळं सभांमधून बोलतायत, सभांमध्ये बोलणं वेगळं आणि पुरावे देणं वेगळं. माझं काय म्हणणं आहे की फोकस हलतोय या सगळ्यांचा. तुम्ही तुमचे पॉलिटिकल स्कोअर सेट करण्यासाठी वातावरण जाणीवपूर्वक तापवताय का? उलट माझं असं म्हणणं आहे की या 4 लोक किंवा 5 लोक किंवा 6 लोक किंवा इव्हन वाल्मिक कराड सुद्धा, अगदी वाल्मिक कराड सुद्धा जे जे पुरावे आहेत ते ॲफिडेव्हिशनने का दाखल करत नाहीये तुम्ही? शपथपत्र दाखल करा ना, माननीय न्यायालयाकडे शपथपत्र दाखल करा, मुख्यमंत्र्यांकडे शपथपत्र दाखल करा आणि तपासी अधिकाऱ्यांकडे पण शपथपत्र दाखल करा. 2 गोष्टी तर असू शकतात ना दादा. एक की तुम्ही फक्त सभेत बोलताय आणि तिकडे पुरावे देत नाही आहात, किंवा धस साहेबांनी पुरावे दिलेत परंतु तपास यंत्रणा काम करत नाहीये. आणि तपास यंत्रणा काम करत नाहीये म्हणजे यंत्रणा कुणाची आहे? भाजपाची आहे. दोनही परिस्थितीमध्ये संशयाची सुई ही धस साहेबांच्या पक्षाकडे जाते. ह्याच्यावरती का बरं लक्ष केंद्रित? टू द पॉइंट बोलायचंय ना, हा टू द पॉइंट आहे. नाही, आता मुळात म्हणजे की आधी त्यांना जे काही आठवत नव्हतं, स्मरणात काही नावं गेली होती, त्यातलं एक नाव, पण ते एक नाव म्हणजे धनंजय मुंडेचं नाव त्यांनी स्पष्टपणे, धनंजय मुंडेचं नाव त्यांनी का जो कट रचला गेला खंडणी वसूल करण्याचा, तो धनंजय मुंडे यांच्या सरकारी निवासस्थानी रचला गेला असं धस स्पष्टपणे म्हटलेत. म्हणजे त्यांना आता आठवायला लागले किंवा ते बोलायला लागलेत. मीच काय, परळीची अख्खी जनता त्यांची आभारी आहे. आम्ही सगळे त्यांचे आभार मानतो. बीडची जनता आभारी आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या वतीने सुद्धा मी त्यांचे आभार मानते की निश्चितपणे त्यांनी फार चांगलं मोठं काम केलेलं आहे, खूप मोठं काम केलं त्यांनी. पण ते जे म्हणतायत ना की सातपुडा बंगल्यावर जे काही घडलं, ते जे सांगतायत की इकडे तिकडे काय पुरावे सापडले, तर हे सगळे पुरावे तुम्ही द्या ना तपास यंत्रणांना. का द्या? तपास यंत्रणांना जर तुम्ही पुरावे दिले तर खुनाचा गुन्हा दाखल होईल साहेब. आणि खुनाचा गुन्हा दाखल झाला तर दहशतीने दबलेले जे लोक आहेत ते अजून मोठ्याने बोलायला लागतील. तुम्ही म्हणताय की नाही परळीत दहशत आहे, तर दहशत कशामुळे असेल बरं? की पुन्हा आरोपी सुटून येतील का, पुन्हा आमचा जीव घेतील का? तर आरोपी सुटू नयेत यासाठी तुम्ही ताकदवर पुरावे सादर करायला पाहिजेत. आणि ते पुरावे तुमच्याकडे आहेत असं तुम्ही दावा करताय तर तो द्या. तुम्ही एकदा दिले म्हटलं ना की मग आम्ही तपास यंत्रणांना विचारू शकू की जर धस साहेबांनी पुरावे दिलेत आणि तुम्ही त्या पुराव्यांचं काय केलंय, मग आम्हालाही प्रश्न विचार. पण तिकडे जर ते म्हणतात की आमच्याकडे काही पुरावेच आले नाहीत. आत्ताची सिच्युएशन अशी आहे अरुणदादा, जी माहिती मी घेते त्याच्यानुसार वाल्मिक कराडला काही होणार नाही. वाल्मिक कराड, रिपीट करू, जी 24 तासच्या दर्शकांसाठी पुन्हा एकदा रिपीट करते, आत्ताची चर्चा अशी आहे की वाल्मिक कराडला काही होणार नाही, ते सही सलामत बाहेर सुटणार. का बरं? कारण कुठलेच पुरावे नाहीत. त्यांना तो डॉटच जोडता येत नाही आहे की खंडणीच्या गुन्ह्यातला माणूस हा खुनाच्या गुन्ह्यामध्ये येतोय. याचा कुठलाही जो एक तपासाची जी एक लिंक असते ती लिंकच जोडता येत नाही आहे. ज्या लिंक धस साहेब सभांमधून बोलतायत त्या लिंक तिथे का दिल्या जात नाहीत? दमानिया वगैरे या लोकांबद्दल मला बोलायचं नाही, कारण न बोललेलं बरं त्याच्यावर. परंतु धस साहेबांकडून अपेक्षा आहेत ना आम्हाला
नाही, मुख्यमंत्र्यांनी पण आश्वासन दिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी अगदी काय विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सांगितलंय की कोण असेल, कुठल्या पक्षाचा असेल, कुणासोबत फोटो असेल, त्याला सोडणार नाही. चला टू द पॉइंट बोलायचंय. आता टू द पॉइंटची मुलाखत अरुण म्हात्रेच घेणार जी 24 तास. टू द पॉइंटची मुलाखत झाली आहे आणि ती नाही, एक्सक्लुझिव्ह आणि ऐका, स्फोटक झाली. मी तेच म्हटलंय की आपल्याला फॉरवर्ड द पॉइंट. टू द पॉइंटच बोलूया किंवा त्या पॉइंटला आधार म्हणून आपण आर्ग्यू करूया. जर माननीय मुख्यमंत्री महोदय असं म्हणताहेत की कुणालाही मी सोडणार नाही, तर जी 24 तासने हा विषय लावून धरावा आणि जी 24 तासने हे प्रश्न आमची विनंती असेल मुख्यमंत्री महोदयांना विचारावेत की सभागृहाच्या पटलावर अधिवेशन काळामध्ये मुख्यमंत्री महोदय असं म्हणाले की मी कुणालाही सोडणार नाही आणि त्यांना मकोका लावला जाईल, संघटित गुन्हेगारीचं कलम लागेल. फाईल कुणी मूव्ह करायची? स्थानिक पोलीस प्रशासनाने. स्थानिक पोलीस प्रशासनाला आदेश कुणी काढायचे? का काढले नाही ते? बरं, काल राज्यपाल महोदयांकडे सगळे आमदार गेले होते ना, चांगली गोष्ट आहे, ते गेले. पण तेच सगळे आमदार स्थानिक पोलीस प्रशासनाकडे जाऊन बसा ना. SP कावतांना विचारा की तुम्ही अजून मकोकाची फाईल मूव्ह का केली नाही. निश्चितपणे जी 24 तास त्याचा पाठपुरावा करेल, रोज करतच आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज तुमच्याकडे आलोय. हा, निश्चितपणे. मला एक सांगा, आत्ता एक पुन्हा वाल्मिक कराड म्हणजे तुमच्या तिथलं जे नाव आहे ते खूपच अगदी आता मला वाटतं जागतिक पातळीवरती पोहोचलेलं आहे. 1500 कोटी रुपयांची माया जमवली. 2 महिन्यांपूर्वी त्यांना EDची नोटीस आली होती म्हणतात. खरंच एवढा मोठा धनाधिष्ठ माणूस तुमच्या जिल्ह्यात आहे, त्याच्याविषयी तुम्हाला काही माहिती आहे काय? मी फक्त वर्तमानपत्रातनं वाचलेली माहिती आहे. 2 महिने वगैरे काही नाही. मात्र आय थिंक 1 का 1.5 वर्षांपूर्वी 2 वेळा ईडीकडून चौकशीसाठी लोक आलेली आहेत. ईडीच्या नोटिसा वगैरे याच्यामध्ये या बातमीमध्ये निश्चितपणे तथ्य आहे. पण माझा पुन्हा तोच प्रश्न आहे, ईडीची यंत्रणा कोणाची? भाजपवाल्यांकडे आहे. अरे मग तुम्ही जर विरोधकांकडे साध्या त्यांच्या म्हणजे संजय राऊत साहेबांच्या घरात पोरीचं लग्न होतं, तुम्ही गजरेवाल्याची, मेहंदीवाल्याची, टेलरची चौकशी करता का बरं? सत्ताधाऱ्यांच्या सोबत आता दादा आहेत म्हणून दादांच्या माणसाची चौकशी तुम्ही करणार नाहीत का? करा. माझं पुन्हा पुन्हा म्हणणं आहे, हे फक्त सभेत बोलू नका, हे फक्त चॅनलवर बोलू नका. कायदा पुरावा मागतो, कायदा कागद मागतो. कागद प्रोड्यूस केलाय का? साधा प्रश्न आहे. कागद प्रोड्यूस करा. उत्तमराव जानकर साहेब म्हणाले 10 महिन्यात 32 खून झाले. घाबरलो ना आम्ही घाबरलो साहेब की 10 महिन्यात 32 खून म्हणजे काय? पण मग 32 खून आहेत तर द्या ना तिकडे पुरावे तुम्ही. तो वाल्मिक कराड काहीतरी डॉनचाही डॉन आहे असं म्हणजे आमच्याच मुलाखतीत म्हटलं की धनंजय मुंडे देखील त्याचं ऐकत होते असं बोललं जातं. हा, म्हणजे 1 मिनिटासाठी असं मान्य करू की आज घडीला वाल्मिक कराडची ताकद धनंजय मुंडेंच्या 10 पट वाढली, मान्य करू आपण. पण असं जर गृहीत धरलं की धनंजय मुंडेंपेक्षा 10 पट ताकद आज घडीला वाल्मिक कराडांची आहे, कदाचित धनंजय मुंडेंच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी सुद्धा वाल्मिक कराडांना अनेक लोकांनी अप्रोच केलेलं असू शकतं. ठीक आहे, इतकी त्याची ताकद वाढलेली आहे वगैरे वगैरे सगळं. पण मग ती ताकद मोडून काढण्याची जबाबदारी कुणाची? पुन्हा गृहमंत्र्यांचीच. ज्या अर्थी गृहमंत्री सभागृहाच्या पटलावर म्हणतात की बीड हे लॉलेस जिल्हा झालेला आहे. कुणी केला तो लॉलेस जिल्हा? मागच्या 10 वर्षातला 2.5 वर्ष जर अपवाद वगळला तर गेल्या 7.5 वर्षामध्ये गृहमंत्री कोण आहे? देवेंद्रजी आहेत. ज्या अर्थी तुम्ही हे म्हणताय की बीड हा लॉलेस जिल्हा आहे, त्या अर्थी तुम्ही तुमचं अपयश मान्य करताय. मग ही लॉलेस सिच्युएशन मोडून काढण्याची जबाबदारी ही फडणवीस साहेबांची आहे का असं आम्ही मान्य करायचं? की जर तुम्ही म्हणताय की धनंजय मुंडेंच्या पेक्षा वाल्मिक कराडची ताकद वाढली, काय वाल्मिक कराडची ताकद देवेंद्र फडणवीसांपेक्षा पण जास्त वाढली? देवेंद्र फडणवीसांकडे पण ते धैर्य राहिलं नाही की वाल्मिक कराडांच्या वरती सरळ सरळ ईडीच्या चौकशा करून घ्याव्यात. काय ते पत्रकार सगळी मंडळी काय चौकशा करतायत, वाळू माफिया, राख माफिया, काय 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 बोलतायत. करा ना तपास, करा साहेब. याच्यामध्ये म्हणजे कसं आहे की ताकद, अगदी राजकीय ताकद देखील, की धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याही पेक्षा मोठं वाल्मिक कराडला व्हायचं होतं. त्या प्रयत्नात तो होता किंवा किंबहुना झाला होता. तुम्हाला अधिक त्या जिल्ह्यातल्या राजकारणाची माहिती असेल जरा, राजकारण तिथलं. मी गेली अनेक वर्ष पुण्यामध्ये राहते. मी म्हणजे मला वाटतंय की 2006ला मला नोकरी लागली पुण्यामध्ये आणि मी तेव्हापासून पुण्यात राहते. माझा जो संबंध आहे तो फक्त मतदान केंद्रावर जाणे आणि मत देणे एवढाच माझा संबंध आहे.
त्यामुळे मला काही बाकीचं काही संबंध नाही तिथला की कोणाची किती प्रॉपर्टी आहे किंवा काय आहे त्याच्यावरती काही मला बोलायचं नाही आहे. परंतु या सगळ्या सिनोरिओमध्ये मला सतत असं वाटतं की काही काही गोष्टीनं त्याला आता दंतकथा जोडल्या जात आहेत का काय. आणि याच्यामध्ये काय होतं ना, तो लीलाधर हेगडेंचा जो धडा होता ज्याच्यावर मी ट्विटही केलं की चर्चासत्रात चेंगरलेली म्हातारी आणि तिचा भोपळा, की अरे मूळ संतोष देशमुख साहेबांच्या खुनाच्या खटल्याचं काय झालं, त्या खुनाच्या खटल्यामध्ये आरोपीचं नाव अजून का घेतलं गेलं नाही, पुरावे आहेत तर पुरावे का देत नाही तुम्ही म्हणताय ना की व्हिडिओ दाखवला गेला, कुठे तो मोबाईल, तो काय कोण विष्णू चाटे का घुले कोण आहे त्याचा मोबाईल, तो मोबाईल का हस्तगत केला नाही पोलिसांनी मोबाईल हस्तगत करावा, तो व्हिडिओ आत्तापर्यंत पोलिसांच्या ताब्यात यायला हवा होता. हे सगळं कुठं बोललं जातंय, हे सगळं सभा संमेलनांमधून बोललं जातंय, हे प्रत्यक्ष तपासात का दिसत नाहीये. मुद्दा तिथे आहे. आणि लक्षात घ्या, जर वाल्मिक कराड आणि सगळ्या गुन्हेगारीची पाळंमुळं मुख्यमंत्री महोदयांना मोडीत काढायची होती तर खून कधी झालाय 9 तारखेला, खंडणीचा गुन्हा कधी दाखल झालाय माझ्या माहितीप्रमाणे 11 का 12 तारखेला दाखल झालाय. अहो, खंडणीचा गुन्हा आधीच दाखल व्हायला पाहिजे होता, तो खून झाल्यानंतर झालाय आणि खुनाचा गुन्हा त्याच्यानंतर खूप वेळानंतर. मग तेव्हाच तुम्ही का बरं नावं घेतली नाही. ऑब्व्हियसली एका गुन्ह्यातनं दुसरा गुन्हा घडलाय ना. अहो, इथं कुठल्याही लॉची प्रॅक्टिस करणाऱ्या माणसाला कळेल की एका खुनातनं दुसरा गुन्हा घडलेला आहे. बरं, मी पुन्हा सांगते की त्याच्यातला जो एक पोलीस निरीक्षक आहे, म्हणजे उत्तम जानकर म्हणाले की 10 महिन्यात 32 खून झाले किंवा काय ते रक्तरंजित इतिहास वगैरे आहे. त्या रक्तरंजित इतिहासात त्यांनी काही एक पोलीस अधिकारी होता ज्याला हाताशी धरून काम केलं गेलं, नंतर तो पुढे LCBचा प्रमुख झाला. कोण आहे तो? त्याचं नाव हेमंत कदम आहे. त्या हेमंत कदमची चौकशी कधी करणार आहात? पोलीस अधिकारी हेमंत कदमच्या काळात परळीमध्ये किती गुन्हे घडले ते बघा. या रक्तरंजित इतिहासात बोलत असताना असं बोललं जातंय की ज्यांचे खून झाले म्हणजे 10-12 लोकांचे काहीतरी नावं येत आहेत, ते प्रमुख पण ते खून झाला, झरीन शेखचा खून झाला, मुक्ताराम गवळे, पण त्यात वंजाऱ्यांची पण संख्या अधिक आहे म्हणे. तर मग असं तो एक फार चांगला प्रश्न विचारला. मी जे म्हटलं ना, तुम्ही जे असं जे चित्र निर्माण केलं जात आहे की बीड म्हणजे नरभक्षकांचा जिल्हा, बीड म्हणजे असा एकदम राक्षस, असं नाही हो साहेब. किंवा मराठा विरुद्ध वंजारी असं कृपया करू नका, कुणीच करू नये, इकडच्यांनी करू नये आणि तिकडच्यांनी करू नये. अहो, वंजारी सुद्धा पीडित असतील ना. मला सांगा, जर तुम्ही म्हणताय ऊसतोड कामगार आणि ऊसतोड कामगारांचं राजकारण सगळेजण करतात, त्या ऊसतोड कामगारांना देशोधडीला का जावं लागतं? कारण बीडमध्ये MIDC नाही. MIDC आणणं कोणाचं काम आहे? ज्यांच्या हातात या बीड जिल्ह्याची सत्ता आहे. सत्ता कुणाच्या हातात आहे? याच साहेबांच्या सगळ्यांच्या हातात आहे. किमान अलीकडच्या 10 वर्षांमध्ये किंवा 10 वर्ष कसं म्हणताय तुम्ही? दरम्यानचा काळात होतात की काही काळ तुमच्याकडे होते, त्याच्या आधी महाविकास आघाडी होती. उपमुख्यमंत्रीपद लाभलेलं आहे परळीला, लक्षात घ्या. परळीला उपमुख्यमंत्रीपद, गृहमंत्रीपद लाभलेलं आहे. परळीला केंद्रातली सुद्धा कॅबिनेट मंत्रीपदं लाभलेली आहेत. असं काय करताय? मग तरीही इथला ऊसतोड कामगारांचा प्रश्न सुटत नाही, तर यावर कुणीच बोलत नाही. म्हणजे जातीवर जे चाललंय, जातीवरती प्रामुख्याने म्हणजे अगदी दरंगे पाटील पण काहीतरी काल परवा कुठे घुसून, हे चुकीचं आहे. कारण तुम्ही कुठलीच जात म्हणून गुन्हेगाराला जात नसते, गुन्हेगाराची एक प्रवृत्ती असते, त्या प्रवृत्तीवर निश्चितपणे बोलावं. अहो, परळी जिल्ह्यातले कदाचित वंजारी पीडित असतील, तसे आष्टीतले कदाचित मराठा पण पीडित असतील. त्यामुळे जातीवर कुणी जायचं कारण नाही. मी वंजारी आहे आणि मी म्हणते की होय, मारेकऱ्याला आणि त्याच्या मास्टर माइंडला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे. आहे मी वंजारी, बोलते मी हे सगळं. जितेंद्र आव्हाड वंजारी आहेत, बोलतायत ना, ते ऑन कॅमेरा सांगतायत ना. त्यामुळे तुम्ही सरसकट वंजारी म्हणजे सगळे वाईट असतात असं पण कृपया म्हणू नका. कारण यामुळे होतं काय, फोकस हलतो. माझं असं म्हणणं आहे की संतोष देशमुख यांच्या कुटुंबासोबत सगळ्या वंजाऱ्यांच्या सुद्धा खूप सद्भावना आहेत. अहो, बबन गीते जो निष्करण अडकला गेला तो वंजारीच आहे ना, हो, तो पीडितच आहे ना. ज्या आंधळेचा खून झाला, सरपंच आंधळेचा, बाबू आंधळेचा, तो वंजारीच आहे ना साहेब. असं काय करता? आधी मेलेला संगीत डिगोळे वंजारीच आहे, त्याच्यानंतर मेलेला किशोर फड वंजारीच आहे. एक्झॅक्टली. म्हणून म्हणजे कदाचित वंजाऱ्यांचं नवीन नेतृत्व, वंजाऱ्यांमधून कोणीतरी कार्यकर्ता मोठा व्हावा असे देखील तिथं प्रयत्न झालेत.
नाही, मी जे म्हटलं ना की मला तिथलं काही फारसं राजकारण माहीत नाही. ते असं काही कुरघोड्यांचं राजकारण होऊ शकतं का, किंवा धनंजय मुंडेंचे एकेकाळचा सहकारी असणारे वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंवरच कुरघोडी करतील का, तर कदाचित असं सुद्धा चित्र असू शकतं. म्हणजे ज्या पद्धतीने आत्ता जे दाखवलं जाते, कदाचित धनंजय मुंडेंपेक्षा मोठे होण्याची अहममिका किंवा ती महत्त्वाकांक्षा वाल्मिक कराडांच्या मनात जर आली असेल आणि त्यामुळे वाल्मिक कराडांचे पंख छाटण्याचा प्रयत्न होतोय का, पण तो प्रयत्न धनंजय मुंडेंकडून होईल असं मला नाही वाटत. हे मी फार प्रामाणिकपणे नमूद करते. कारण काय आहे, आत्ता जर सगळं प्रकरण बघितलं तर या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त त्रास कुणाला होतोय आणि मोठी किंमत कुणाला मोजावी लागते, तर ती धनंजय मुंडेंनाच मोजावी लागते. म्हणजे आत्ता धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणं म्हणजे धनंजय मुंडेंना किंमत मोजावी लागते. नाही म्हणजे तुम्हाला त्यांच्याविषयी काय सद्भावना आहे की काय त्यांच्याविषयी, म्हणजे किंमत मोजावी लागते. हां, कारण त्यांच्यावरती प्रामुख्यानं म्हणजे आकाचे आका असं जे काही बोललं जाते थेट रोग त्यांच्याकडे आहे. आणि त्यांनी जी काही आतापर्यंत माया जमवली, वाळू किंवा काय घरकुलांमधनं पैसे घेतले असे जे काही आरोप म्हणजे सुरेश दसांनीच केले, अगदी कालच्या आपल्या मुलाखतीत देखील केले. त्यामुळे म्हणून म्हटलं की तुम्हाला म्हणणं आहे, मला धनंजय मुंडेंबद्दलही सद्भावना असायचं काही कारण नाही आणि कुठल्या मारेकऱ्यांबद्दलही सद्भावना असायचं कारण नाही. धनंजय मुंडेंचा पक्ष वेगळा, माझा पक्ष वेगळा. त्यांची माझ्याबद्दल, माझी त्यांच्याबद्दल जर सद्भावना असती तर मी त्यांच्या पक्षात राहिले असते ना. मी कशाला दुसऱ्या पक्षात गेले असते बरं. मुळात मी भाजपला राहिले असते. मी भाजपसोबतही नाही आहे, तिथे भाजपचं मोठं वर्चस्व होतं. मी त्यांच्या पक्षासोबत नाही आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत माझी काही सद्भावना असायचं कारण नाही. अहो, मी उलट असं म्हणते की तुम्ही जे काही टी व्ही चॅनलवरती आणि तुम्ही त्या लोकांमध्ये सभांमधून जे बोलत आहात ना, त्याचे पुरावे द्या साहेब. पुरावे दिले तर गोष्टी मार्गी लागतील ना. 14 दिवसाची कस्टडी आहे. कस्टडी कधी मिळालेली आहे? 31 तारखेला मिळाली साहेब. आज 7 तारीख आहे. 7 दिवस असेच गेले, अजूनही पुरावे आले नाहीत. 7 दिवस निघून गेल्यावर संपला ना विषय. लगेच पुन्हा जामीन झाल्यावर पुन्हा काय उपयोग आहे? तुम्ही किती चर्चा केल्या आणि किती आक्रोश मोर्चे काढले, काय असे आक्रोश मोर्चे याच्या आधी निघाले नाहीत का? एक आरोपी अटक करतायत. म्हणजे वाल्मिकला पुण्यातून अटक केलं, त्यानंतर त्यांनी खून केलं आणि 2 आणखी परत बालेवाडीतनं केलेत, आणखी कोणीतरी एक बाकी आहे. एक आरोपी मग त्यांच्या म्हणजे एकतर आरोपी सापडावेत किंवा कारण सापडावं असं बोललं जातं. आता कारण माहिती होतं, आरोपी शोधतायत. तुम्हाला वाटतंय खरंच आरोपींना अटक झाली आहे? विश्वास ठेवायचा. आपण एक माणूस आपल्याला असा इंटरव्ह्यू देतो आणि म्हणतो की मी तिकडे गाडी घेऊन चाललो होतो, तिकडून अण्णा यायले होते, अण्णा असं म्हणले की माझी गाडी बारकी आहे. मी म्हणला अण्णा तुम्हाला बारक्या गाडीत बसणं शोभत नाही, तुम्ही मोठ्या गाडीत बसा. आणि अण्णा माझ्या गाडीत बसले, मी अण्णाला लिफ्ट दिली. अहो, दुधखुल्या लेकराला सुद्धा ही गोष्ट पटणार नाही. ही गोष्ट तपास अधिकारी कसा विश्वास ठेवतात? आणि तरीही सुरेश दस साहेब म्हणतायत की तपास योग्य दिशेने चाललाय. कसला तपास योग्य दिशेने चाललाय बरं? गाडीचा नंबर प्लेट बघा, कुणाची गाडी वापरली, कशी गाडी वापरली. मला वाटते सुरेश धस साहेब एकाच वेळेला 2 गोष्टी तर होत नाही आहेत ना. म्हणजे ही चांगली गोष्ट आहे की तुम्ही एक मराठ्याचं नेतृत्व म्हणून उभे राहताय, तुम्हाला सदिच्छा आहेत. पण खरंच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचा आहे का? नाटकाची किंवा एकूणच सगळ्या सिरीजची ही संहिता कोणीतरी संहिता कोणीतरी वेगळाच लिहितोय असं वाटतं. नाही, कुणाला तरी काहीतरी वेगळं साध्य करायचंय का? जर देवेंद्र फडणवीस साहेबांना या सगळ्यातनं एक एक्झाम्पल सेट करायचं असेल तर खुनाच्या गुन्ह्यातल्या आरोपींची यादी का वाढत नाही? प्रश्न क्रमांक 1. जर तुमच्याकडे सगळे पुरावे आहेत तर त्याचं शपथपत्र का दाखल होत नाही? प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 3. जर तुम्हाला असं वाटतंय की ही सगळी गुन्हेगारी मोडीत काढायची आहे तर सभागृहाच्या पटलावर तुम्ही जे सांगितलं होतं की आम्ही त्यांच्यावर मकोका लावू, तो मकोकाची फाईल तुम्ही मूव्ह का केली नाही? प्रश्न क्रमांक 4. तुम्हाला आत्ता कळलं का ईडी आहे म्हणून? याच्या आधी ईडीच्या 10 नोटिसा गेल्या आहेत आणि चौकशा झाल्या आहेत. तर तुम्ही त्या सगळ्यांच्यासाठी ईडीचं आधीच का बरं तुम्ही केलं नाही? सगळ्या यंत्रणा तुमच्या हाताशी आहेत, तुम्ही कुणाला वाकोल्या दाखवताय? सगळं बोल म्हणजे बघा, सत्ताधारी पण तुमचाच आणि विरोधक पण तुमचाच. हे गणित कुणासाठी करताय? मुख्यमंत्र्यांना ते सगळं पीडित कुटुंब भेटू द्या आणि पीडित कुटुंबाच्या समोर तुमच्याकडे असणारे जे सगळे पुरावे आहेत ते पुरावे ॲफिडेव्हिशनने दाखल करा. सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही गृहमंत्री मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी पालकत्व घ्यावं बीड जिल्ह्याचं
असं देखील बोललं आता जातंय. पालकमंत्री पदाचा जो विषय आहे ना, ते पालकमंत्री वगैरे ते कोणी द्यायचं ते सत्तेतला विषय आहे तो, की त्यांनी कोणाला पालकमंत्री करावं. कारण काही जरी झालं तरी ते पालकमंत्री पद ते पुन्हा मुंडेंकडेच जाईल ना. धनंजय मुंडे नाही तर पंकजा मुंडे, कपातलं बशीत आणि बशीतलं कपात होणार आहे. काय त्याने काय फरक पडणार आहे बरं? त्याच्यापेक्षा मग आणून ठेवलेला बरा असं जे काय म्हणजे बरं, मग आणून ठेवला, मगाने काय होणार आहे? मगातून पुन्हा कपातच जाणार आहे ना. कारण मगाने सांगितलं की कप निकामी झालेला नाहीये, कप आमच्या सोबत राहणार आहे. मग काय उपयोग आहे? मगातला कंटेंट आणि कपातला कंटेंट एकच आहे साहेब. त्यामुळे हे जे सगळं गौड बंगाल जे तयार केलं, माझी फक्त एक आहे की तुम्हाला जर खरंच चौकशी करायची आहे, पुरावे द्या. पुरावे तुम्ही देत नाहीत म्हणजे तुम्ही वातावरण विनिष्कारण तापवत ठेवताय. आणि जर तुम्ही म्हणताय की वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्यापेक्षा पण ताकदवर आहे, तर तो इतका तर ताकदवर निश्चित नसेल की देवेंद्र फडणवीसांनी घाबरावं. फडणवीस साहेब, तुम्ही तात्काळ मकोका दाखल करा, हरकत नाही, शुभेच्छा आहेत तुम्हाला. पण तुम्ही असं करत नाही म्हणजे तुम्हालाच काहीतरी गेन हवा आहे या सगळ्यातनं. तुम्ही देशमुख साहेबांच्या हत्येला इष्टापत्ती म्हणून बघताय का, राजकारण म्हणून बघताय का? हे वाईट आहे. लॉलेस सिच्युएशन तुमच्यामुळे तयार झाली आहे. ती लॉलेस सिच्युएशन पुन्हा लॉ प्रस्थापित करण्याचं काम तुमच्याकडे आहे, ते तुम्ही केलं पाहिजे. अहो, सगळ्या गुन्हेगारांची परेड काढा ना साहेब. आपल्याकडे कोयता गँगची उघडी परेड काढली, उघडी परेड काढा या सगळ्या गुन्हेगारांची. एकदा लोकांच्या मनातली दहशत तरी मोडेल आणि लोक घड्या बोलतील. तुम्ही तेही करत नाही. तर सुषमा अंधारे यांनी केवळ शंकाच नाही तर काही प्रश्न उपस्थित केले, ते अतिशय गंभीर आहेत आणि त्याची उत्तरं ज्यांच्या हाती सत्तेची सूत्रं आहेत त्यांच्याकडून, जे लोक आरोप करत आहेत त्यांच्याकडून मिळणं अपेक्षित आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन थानबोरसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे.